आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व रहा आमच्या सोबत अपडेट. मी इंजिनियर रामचंद्र गुटुगडे. मी आज एक इंजिनियरची सांगोल तालुक्यातील जी काय अवस्था आहे या शासनाने केली त्या संदर्भात बोलत आहे. नवीन इंजिनियरला जर तो लायसन काढायला गेला तर तिथं अनेक नियम अटींचं त्यांचं पत्र दिलं जातं. त्यामध्ये केलेल्या कामाचा अनुभव दाखवावा लागतो. त्यांच्याकडे मशिनरीज, रोलर आहे का, मिक्सिंग हॉट मिक्सिंग प्लांट आहे का, JCB आहे का, या मशिनरीज आहेत का, प्लस डिपॉझिट मागितलं जातं. मग जर एखादा नवीन गरजू इंजिनियर झालेला मुलगा असेल आमच्यासारखा, मी स्वतः इंजिनियर आहे, तर त्याला त्या बाबी फुलफिल करता येत नाही, तर त्याला लायसन दिले जात नाही. एखादा गरीब घरातला शिकलेला मुलगा इंजिनियर होऊन पण त्याला सरकारी जर कॉन्ट्रॅक्ट मिळत नसतील तर तो त्याच्या संविधानाने केलेला एक प्रकारचा अन्याय आहे. त्याच्या विरुद्ध बाजूला जे प्रस्थापित कॉन्ट्रॅक्टदार आहेत त्यांची स्थिती RY गुटुगडे सर तुम्हाला सांगतील. सांगोला तालुक्यातील बोगस कॉन्ट्रॅक्टर म्हणजे बोगस कागदपत्राच्या जीवावरती जे राजकारणी माणसांना, अधिकाऱ्यांना अर्थसहाय्य करून बोगस कॉन्ट्रॅक्टर झाले, त्यांच्या बोगस सर्टिफिकेट काढली. म्हणजे की त्यांचे कुठलेही इंजिनिअरिंग नाही, 12वी BA झालेला माणूस आहे आणि 12वी BA झालेला माणूस कसा कॉन्ट्रॅक्टर बनू शकतो हे सांगोला तालुक्यातील अनेक कॉन्ट्रॅक्टरची यादी आमच्याकडे आहे. आम्ही ही कॉन्ट्रॅक्टरची यादी घेऊन राज्यपालांच्याकडे जाणार आहे आणि राष्ट्रपतींची भेट याच्यासाठी घेणार आहे. कारण की ही माणसं आर्थिक दृष्ट्या अधिकाऱ्यांच्या वरती अर्थसहाय्य करून कामाची क्वालिटी करत नाहीत आणि एकेका कॉन्ट्रॅक्टरच्या खात्यावरती हजार कोटीचं कसं कॉन्ट्रॅक्ट येतं हे सुद्धा आम्हाला बघायचं आहे. त्याच पद्धतीनं या कॉन्ट्रॅक्टरला PWD विभागातील वरिष्ठ अधिकारी मॅनेज आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बरोबर या कॉन्ट्रॅक्टरचं अर्थसहाय्य चालतं हे सुद्धा आमच्याकडे प्रूफ सुद्धा आहेत. आणि या कॉन्ट्रॅक्टरची आणि अधिकाऱ्यांची SIT चौकशी लागली पाहिजे. ह्याच्यासाठी आम्ही स्वतः आमची टीम ही राज्यपालांना भेटून, आम्ही राज्यपालांना का भेटणार आहे, कारण ही सगळी मंत्री सुद्धा या कॉन्ट्रॅक्टरला मॅनेज आहेत आणि हे कॉन्ट्रॅक्टर मंत्र्यांना पैसे पोच करतात, म्हणून ह्याला हजार कोटीची कॉन्ट्रॅक्ट मंजूर होतात. यामध्ये अनेक टक्केवारीची सुद्धा घेतली जातात आणि कामाची क्वालिटी ही अजिबात दिली जात नाही. त्या रस्त्यातून गवत उगवून येतं. जर समजा सांगोला तालुक्यातील अनेक कॉन्ट्रॅक्टरनी बोगस जे लायसन काढलेलं आहे त्या बोगस लायसनसाठी ज्या इंजिनिअरिंग कॉलेज मधल्या त्या ट्रस्टीनं किंवा मालकानं ज्यांनी हे केलेलं आहे की इंजिनिअरिंगचं सर्टिफिकेट दिलंय त्याचं सुद्धा त्याच्या कॉलेजचं लायसन रद्द झालं पाहिजे, त्याच्या कॉलेजला कुलूप लागलं पाहिजे. कारण जी पोरं शिकलेली आहेत त्यांच्यावरती अन्याय होतोय. हे अधिकारी म्हणतोय की तुम्हाला ट्रॅक्टर दाखवा, तुमचं JCB दाखवा, तुमचं काम दाखवा हे म्हणतोय आणि ज्यांची पात्रता नाही, ज्यांचं शिक्षण नाही त्यांना बोगस आर्थिक दृष्ट्या मॅनेजमेंट करून देत आहे हे निदर्शनास आलेलं आहे. त्यामुळं आमची टीम पूर्णपणे या राज्यपाल असेल, राष्ट्रपती असेल, अधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही जाब विचारणार आहे आणि याची डॉक्युमेंटरी आमच्याकडे आहे. आताबद्दल किती बोगस आता कॉन्ट्रॅक्टर आपल्याकडे जायचं मिळाले तालुक्यात माहिती? त्याची 2 दिवसामध्ये खात्रीशीर सूत्रा करून तुम्हाला पत्रकार बांधवांच्या समोर माहिती कळेल. नावानिशी कॉन्ट्रॅक्टर कुणाची बोगस सर्टिफिकेट आहे, किती मंजूर झालेले आहेत. तुमच्या निदर्शनात आता किती पुत्र आले ते? आमच्या निदर्शनास 4 ते 5 कॉन्ट्रॅक्टर तालुक्यातील मोठे कॉन्ट्रॅक्टर आमच्या निदर्शनास तालुक्यातील आहेत ज्यांच्याकडे लायसन नाही. हे आमच्याकडे निदर्शनास आलेलं आहे. ते आम्ही मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देऊ. ही 100% आम्ही करू. आणि अधिकारी काय करतात, काम पूर्ण झालेलं नाही, रस्त्याचं कोणतंही काम पूर्ण झालेलं नाही, त्याचं क्वालिटी कंट्रोल करून माहिती घेतलेली नाही, तरी सुद्धा
वर्क डन म्हणजे काम पूर्ण झालेल्याचा दाखला कसा देतो, त्यानं किती पैसे खाल्ले, किती कोटी रुपयाला तो मॅनेज झाला, याची सुद्धा SIT चौकशी झाली पाहिजे. ही ग्रामस्थांच्याकडून मागणी आहे. ही काय आम्ही काय मागणी नाही करत, ही लोकांच्याकडून मागणी आहे. दबक्या आवाजामध्ये आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. आणि कॉन्ट्रॅक्टर नसताना, आता बघा एखादा माणूस कॉन्ट्रॅक्टर नसतो त्यावेळेला त्याची प्रॉपर्टी किती असते हे चेक करा. आणि कॉन्ट्रॅक्टर झाल्यानंतर 2 वर्षातच त्याच्या नावावरती बंगला असतो, त्याच्या नावावरती हॉटेल्स असतात, त्याच्या नावावर लॉजिंग असतं, त्या नावावर उतारे वाढलेले असतात. म्हणजे शासनाचा आलेला पैसा त्या कॉन्ट्रॅक्टरच्या घशात कसा जातो आणि लेकरा बाळांच्या त्यांच्या नावावरती जे काही जमिनी आहेत, जागा आहेत, हे कसं होतं याचा शासनाने पर्दाफाश केला पाहिजे. आणि या सामान्य नागरिकांना, इंजिनियरना यांना तुम्ही न्याय दिला पाहिजे असं आमची मागणी आहे. आणि हे जर कॉन्ट्रॅक्टर दोषी आढळले असं शासनाच्या निदर्शनास आलं, यांना अटक करावी, यांची SIT चौकशी लावी. त्याचबरोबर बोला, अधिकाऱ्यासंबंधी आधी कोणते अधिकारी असे मोठे मोठे PWD चे वरिष्ठ अधिकाऱ्याचे लाईन आहे माझ्याकडे. काय नाव आहे? काय पुढारीचे पण कॉन्ट्रॅक्टर आहेत त्याचं? हे बघा, पुढाऱ्याच्या हाताला धरून काय कॉन्ट्रॅक्टर जन्माला आलेले आहेत. तो जन्मता कॉन्ट्रॅक्टर नसतो. पुढाऱ्याला पैसा पुरवावा म्हणून पुढाऱ्यांनी काय कॉन्ट्रॅक्टर जन्माला घातलेले असतात. अशा सुद्धा कॉन्ट्रॅक्टरची लिस्ट बोगस आमच्याकडे आहे. आणि ज्यांनी बोगस इंजिनिअरिंगचं सर्टिफिकेट दिलं त्या सुद्धा कॉलेजची नावं आमच्याकडे आहेत. ही 100% 2 ते 4 दिवसात पत्रकार बांधवांच्या समोर आला. ती प्रसिद्धी कधी करणार आणि त्याच्या संदर्भात तुम्ही काय भूमिका घेणार? कोणावर आरोप असणार आहे? आरोप तुम्हाला 2 दिवसात आम्ही राज्यपालांची भेट झाली, लोकांची भेट झाली, ते सगळं हे आल्यानंतर आम्ही 100% तुमच्या निदर्शनास आणू. मग आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण काय आहे विषय? आज पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश हाच की नवीन इंजिनियर लोकांना लायसन मिळत नाहीत आणि जुन्या लोकांना मिळली जाते. तर नवीन लोकांवर तो, आता मी स्वतः इंजिनियर आहे, त्याला आम्हाला लायसन मिळेना झाले. हे वेगवेगळे नियम लावतात. आमच्याकडे पैसे कुठून येणार? आमचं डिपॉझिट फी 2-2 लाख रुपये ते मागतायत. कुठनं 2 लाख रुपये आणणार? आमच्याकडे रोलर ट्रॅक्टर कुठनं उभा करणार? जे इंजिनियर नाहीत अशाने जुन्या लोकांनी गडगंज बनवून ठेवलेला आहे. तुम्ही कामच देत आणि नाही. बीड कॅपॅसिटी एक टेक्निकल मुद्दा आहे. जर तुम्हाला वर्षातून 2-3 फक्त कामं घेता येतात, एक काम पूर्ण झाल्यानंतर मग दुसरं काम त्याला दिलं जातं. ही बीड कॅपॅसिटी टेक्निकल गोष्ट आहे. तर एकाच कॉन्ट्रॅक्टरला 100 कोटीची 10-20 कामं दिली जातात. मग तुमची ती नियम कुठे गेला? दुसरी गोष्ट, जो इन्कम टॅक्स GSTचा विषय आहे, त्याच्या ज्या टेक्निकल बाबी आहेत त्याच्यात पळवाट शोधली जाते. मग नवीन लोकांवर अन्याय झालाय, माझ्यावर अन्याय झाला, मी स्वतः मेकॅनिकल इंजिनियर आहे. मग आमच्यावर जर अन्याय होत असेल तर मग आम्हाला त्याच्यावर आवाज उठवणं ही काळाची गरज आहे ना. आम्हाला मिळते का कॉन्ट्रॅक्ट? आम्हाला लायसनच मिळेना झाले म्हणून आज हा आवाज उठवतोय. कॉन्ट्रॅक्टरच्या जीवावरती त्याच्या घरातल्या प्रॉपर्टी, कॉन्ट्रॅक्टर नसताना प्रॉपर्टी किती आहेत, कॉन्ट्रॅक्टर असताना प्रॉपर्टी किती आहेत, 7 बारे वगैरे सगळे आमच्याकडे आहेत. 100% सगळ्यांचे 7 बारे आहेत. वेळ आली की चांगल्या तुम्हा सगळ्या पत्रकारांना एकत्रित करून हे प्रदर्शित केले जातील. हे आणि अर्जात सुद्धा मुद्दे आहेत सगळे. तुम्हाला